भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा नाही, हे योग्य दिशेला राजकारण जात नाही आहे, असं करणं योग्य नाही आणि असे आरोप करणं चुकीचं आहे। असे आरोप करू नये, कारण की जे मोठे लोक देतात ते लहान लोक घेतात नेहमी राजकारणात। त्यामुळे मोठ्या लोकांनी असं वागणं किंवा अशी भाषा वापरणं हे योग्य नाही। हे राजकारणाची भाषा अशी असू शकत नाही आणि नको पाहिजे। नाथाभाऊंनी काल खरं म्हणजे श्रीराम नवमी होती, आमचा पवित्र उत्सव होता आणि त्याच दिवशी योगायोगानं आमची स्थापना दिन पण होता आणि त्याच दिवशी आमच्या नेत्याबद्दल त्यांनी तथ्यहीन बिनबुडाचे आरोप केले व ते त्यामध्ये त्यांचे बदनामी करण्याचा जो प्रयत्न केला, तर त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे। जर कोणी पुस्तकात लिहिलं आणि काही पत्रकारांनी काही म्हटलं म्हणजे त्याच्याच दुजोरा देऊन त्याला सिद्ध करणे आणि बदनाम करणे ही काही पद्धत योग्य नाही आणि त्यांना शोभेशी नाही आहे। त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून निषेध व्यक्त करू। त्यांनी वारंवार सांगितलं की माझ्याकडे सीडी आहे, मी ईडी लावीन, हे ते करू शकले नाही, त्यांच्याकडे सीडी नाही। आता याचेही जर पुरावे असतील तर त्यांनी कुशल समोर मांडावे, जनतेसमोर मांडावे, विनाकारण आमच्या नेत्याची बदनामी करू नये आणि आमच्या नेत्याची बदनामी आम्ही भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते तथापि सहन करू शकणार। परमेश्वरा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मन फार दुखी झालेलं आहे, कारण एकेकाळी आमचे पहिले गुरु, आमचे नेते, आमचं प्रेरणास्थान आदरणीय नाथाभाऊ राहून चुकलेले आहेत। तेव्हा मनाला प्रश्न पडतो की आम्ही काय घेतलं होतं त्यांच्याकडनं आणि आता येणाऱ्या पुढच्या पिढीला आम्ही आता काय देणार आहोत। खरंच वाईट असं वाटतं की कुठल्या स्तरावर तुम्ही वल्गना करत आहात। कधी चंदभाऊंना पकडत आहात, कधी गिरीश भाऊंना पकडत आहात। काही हरकत नाही, पकडली तुम्ही पकडा, ठोका त्यांना, पण विकासासाठी ठोका। गिरीश भाऊ बोललेत ना, तुम्ही ज्येष्ठ आहात, माझे कान पकडा, पण विकासासाठी कान पकडा ना। कधी या बाईची बदनामी, कधी त्या बाईची बदनामी। महिला आयोग करतं काय? हे बघा, आधी पहिले राजकारणातल्या स्त्रियांशी संबंध जोडले यांनी, चंदूभाऊंचे, गिरीश भाऊंचे। आता म्हणतात प्रशासकीय अधिकारी एक स्त्री आहे तिच्याशी संबंध जोडतायत, तिच्याशी क्लिप आहे, व्हायरल आहे अशी म्हणतायत। मला असं वाटतं हा अपमान सगळ्या प्रशासकीय खात्यामध्ये काम करणाऱ्या महिलांचा अपमान आहे की आज त्यांची मुलं, त्यांचे बाप, त्यांचे पती त्यांना नोकरीला पाठवणार नाही। मग आपला स्त्रियांना स्वायत्त द्यायचा जो आदर्श आहे त्याला तुम्ही कुठेतरी ठेच लावताय। राजकारणामध्ये स्त्रिया येत आहेत, पण तुम्ही राजकारणामधल्या स्त्रियांवर आता असं अप्रत्यक्ष लालचन लावताय। आदरणीय भाऊ, रडू कोसळतं। आमच्या ताई कोणाच्या नेतृत्वात काम करता? खरोखर आमचे गिरीश भाऊ जर असे असते तर तुम्ही आमच्या खासदार ताईंना त्यांच्या नेतृत्वात काम करू दिलं असतं का? करू दिलं नसतं। पण तुमच्या होटात काही आणि मनात काही आहे। तुमचा आमच्या गिरीश भाऊंवर, तुमचा आमच्या चंदू भाऊंवर 100% नाही तर 1001% शालीनतेने आणि चारित्र्याने विश्वास आहे आणि म्हणूनच तर तुम्ही तुमच्या घरच्या स्त्रीला आमच्या गिरीश भाऊंच्या नेतृत्वामध्ये काम करू देता, रात्रंदिवस प्रचार करू देता, परंतु काहीतरी विरोध करावा आणि म्हणून कुठलं तरी गलिच्छ राजकारण करावं हे योग्य नाही। तुम्ही विकासाचं राजकारण करायला हवं। तुम्ही चंदू भाऊंचे कान पकडा, तुम्ही आमच्या गिरीश भाऊंच्या डोक्यावर हात ठेवा, त्यांना सांगा अरे गिरीश, अरे चंदू, इथं हा विषय कमी पडतो आहे, तिथं सिंचन प्रकल्प आपला मार्गी लागलेला नाही आहे, बोदवळ पाण्यासाठी तलाव ओकून राहिलेला आहे, तिकडे हगायला मुतायला स्त्रियांना उपाययोजना झालेल्या नाही आहेत, तर ते तुम्हाला उत्तर देतील की 1 ते 2 फूटपर्यंत काम झालेलं आहे आणि कुठलं नाही झालेलं आहे। पण तुम्ही उठसूट ही बाई खराब, ती बाई खराब। तर मला असं वाटतं आदरणीय नाथाभाऊ, हृदयापासून सांगतो बरं, तुम्ही आमचे पहिले नेते होता, तुम्ही आमचे पहिले गुरु होता, तुम्ही आमचा पहिला आदर्श होता, पण आता तुम्ही हे कुठं नेऊन टाकलेलं आहे तुमचं चरित्र। माझ्या भागवत भाऊ टिकारे बघा, आमचे आप्पासाहेब बघा, आमचे रुपेश गांधी बघा, आमचे मधुभाऊ बघा, हे एकेकाळी तुमच्या सोबत होते, परंतु तुमच्या जाचाला ते अप्रत्यक्षपणे कंटाळलेत। तुम्ही त्यांना वेठीस बांधून ठेवलं होतं जसं काही,
परंतु लंकेमध्ये एक विभीषण होता, रावणाला लढाई सुकर झाली. इथं आमच्याकडे आता 4 विभीषण आम्हाला गवसलेले आहे. तर आमचा विजय किती सुकर होणार आहे? कारण त्यांना लक्षात आलेलं आहे की या प्रवृत्तीने आम्हाला बांधून ठेवलेलं होतं. रुपेश भाऊ खरं म्हणतोय ना, मी बांधून ठेवलेलं होतं ना या प्रवृत्तीने, आणि म्हणून आज आपण ह्या विचारधाराकडे आलेलो आहे. भाजपच्या विचारधाराला तुम्हाला मान्यता आहे ना? बघा, रुपेश भाऊ म्हणताय ही विचारधारा आम्हाला 100% मान्य आहे. आमचे भागवत भाऊ टिकारे म्हणताय 100% मान्य आहे. आमचे भरत आप्पा म्हणतात 100% विचारधारा मान्य आहे. परंतु दाबून ठेवलं होतं खडसे साहेबांनी, असं यांचा अप्रत्यक्षपणे आरोप आहे. आणि आता खरोखर मला अभिमान वाटतोय की एका विभीषणानं रावणाचा विजय करून दिला. आता हे अनेक विभीषण आमच्या भारतीय जनता पार्टीला गवसलेले आहे. आता आमचा पराजय कोणीच करू शकत नाही, आणि आमच्या गिरीश भाऊ आणि आमच्या चंदून भाऊंवर कोणी शिंतोळे देखील उचलू शकत नाही. इतकं संघटन बघा किती एकजूट आहे, आणि या विकासासाठी आता हे सगळेजण कटिबद्ध आहे. इतकं बोलतो आणि आदरणीय नाथाभाऊंची मी माफी मागतो. माझ्या वडिलांच्या वयाचे आहे, माझा हृदय विवरतंय माझं त्यांच्या विरोधात बोलताना. पण भाऊंना विनंती करतो, भाऊ कुठेतरी थांबा. आता भाऊ तुम्ही थांबा आणि गिरीश भाऊंना पकडा, चंदू भाऊंना पकडा, पण विकासासाठी पकडा. स्त्रियांना मनात आणू नका, नाही तर मी माझ्या घरच्या स्त्रीला नोकरीसाठी बाहेर जाऊ देणार नाही. मी माझ्या घरच्या स्त्रीला राजकारणात पडू देणार नाही. कारण तुमचा आरोप राजकारणातल्या स्त्रियांवर आहे, अप्रत्यक्षपणे तुमचा आरोप प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांवर आहे. त्या स्त्रियांना मुक्त करा. तुमच्या घरामध्ये 4 नाती आहे, 3 महिला आहे, त्यांच्याकडे पाहून आता स्त्रियांबद्दल बोलणं, टीका टिप्पणी करणं बंद करा. इतकंच बोलतो. पुन्हा एकदा नाथाभाऊ तुम्हाला मी माफी मागतो तुमची, आणि विनंती करतो गिरीश भाऊंना मोकळं करा, चंदू भाऊंना मोकळं करा. त्यांना या मतदारसंघाचा, जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा आणि या देशाचा आता विकास करू द्या, आणि तुम्ही आराम करा भाऊ, तुम्ही आराम करा. खऱ्या अर्थानं जर सांगायचं म्हटलं तर लाजेलाही लाज वाटावी आणि शर्मेलाही शरम वाटावी, अशा पद्धतीचं जे विधान आहे या एकनाथ खडसेंनी केलंय. अमोलदादा, तुम्ही मगाशी म्हटले की तुम्ही खडसेंना म्हणजे तुम्ही माफी मागताय. अशा व्यक्तीला माफी मागणं हे म्हणजे आपल्या सुसंस्कृतपणाचं जरी लक्षण असलं तरी अशा व्यक्तीला माफी मागावी या तुमच्या या विधानाच्या मी विरोधात आहे. आणि खरं जर सांगायचं झालं तर हा जो मुक्ताईनगर मतदारसंघ आहे, हा जो जळगाव जिल्हा आहे, या जळगाव जिल्ह्याची जर आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही ओळख बघितली तर मधुकरराव धनाजी चौधरी यांच्या नावाने या जळगाव जिल्ह्याची ओळख आहे. सुसंस्कृत राजकारणाचा वारसा या जळगाव जिल्ह्याला आहे. या जळगाव जिल्ह्याला महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा, प्रल्हाद भाऊ पाटील, हरिभाऊ जवरे अशा नाना अनेक राजकीय लोकांचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा या जिल्ह्याला आहे. परंतु आज कुठेतरी जळगाव जिल्ह्याचं राजकारण हे असंस्कृत आहे अशा पद्धतीचं वक्तव्य एकनाथ खडसे करत आहे आणि जिल्ह्याला बदनाम करत आहे. हे 100% खरं आहे. आणि एकनाथ खडसेंना या आंदोलनाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो का साहेब, गेली 35 वर्ष तिथे गिरीश भाऊ महाजन निवडून येत आहेत. तुम्ही देखील त्या 35 वर्ष मतदारसंघाचं नेतृत्व करताय. आजही MLCच्या माध्यमातून तुम्ही या मतदारसंघाचं, आमच्या बोदवड तालुक्याचं तुम्ही नेतृत्व करताय. एकनाथ खडसे साहेब, 25 किलोमीटरवर इथून आमचा जामनेर तालुका आहे. जरा जाऊन बघा, तिथले रस्ते बघा, तिथलं डेव्हलपमेंट बघा. तिथली एकनाथ खडसेंनी गिरीश भाऊंची असलेली विकासाच्या प्रति दूरदृष्टी बघावी. उठसूट तुम्ही कुठलंही विधान करतायत, उठसूट तुम्ही काही महिलांना मध्ये आणतायत. हे अतिशय बिनबुडाचे आरोप आहे. एकनाथ खडसेंनी हे जे आरोप केले हे आज एखाद्या महिलेच्या बद्दल जर तुम्ही बोलताय तर मगाशी अमोल भाऊंनी सांगितलेलं, आम्ही आज माझी पत्नी सरपंच म्हणून तिथे काम करते. उद्याच्या राजकारणामध्ये असे जर आरोप प्रत्यारोप होत असतील तर कदाचित आम्ही आमच्या घरातल्या ज्या महिला आहे यांना आम्ही राजकारणामध्ये आणणार नाही. कारण आज एखाद्या चांगल्या पतिव्रता स्त्रीवरती जर का अशा पद्धतीने आरोप होत असतील, एखाद्या सत्तेमध्ये असलेल्या मंत्र्यावरती जर असे गलिच्छ प्रकारचे जर इथे आरोप होत असतील तर आम्ही अशा राजकारणाला आम्ही डाव्या पायाची लात मारतो आणि असं राजकारण न केलेलं बरं. आणि तीव्र शब्दामध्ये मी एकनाथ खडसेंचा निषेध करतो.